श्रीराम समर्थ. आज आपण अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व आणि कथा ऐकणार आहोत. अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही, जे नाहीसे होणारे नाही ते. या दिवशी जे काही दान कराल त्याचे पुण्य अक्षय राहते, म्हणजेच ते या जन्मात नाही तर पुढील सर्व जन्मात सुद्धा ते तुम्हास मिळते. अक्षय तृतीयेची कथा हेच सांगते. प्राचीन काळी एक सदाचारी, देवावर विश्वास असणारा व्यापारी होता. त्याचे नाव धर्मदास असे होते. त्याचा परिवार खूप मोठा होता आणि संपूर्ण परिवाराच्या सुखासाठी तो दिवसरात्र मेहनत करीत असे. परिवाराच्या आनंदासाठी तो नेहमी काळजीत असे. एकदा त्याने ऋषीमुनींकडून अक्षय तृतीयेचे महत्त्व ऐकले. हे व्रत कसे करावे, या दिवशी कोणते दानधर्म करावेत हे त्याला समजले. मग पुढे जेव्हा अक्षय तृतीया आली त्या दिवशी त्याने या व्रताचे आचरण केले. त्याला हे व्रत कसे करण्यास सांगितले ते पाहूया. या दिवशी पाण्याने भरलेला मातीचा कलश, पंखा तसेच गूळ, मीठ इत्यादी दान करण्यास सांगितले आहे. आपले सण आणि दानधर्म हे सर्वांचे जीवन सुखी होण्याच्या उद्देशानेच कसे साजरे केले जातात ते पहा. सध्या सृष्टीचे स्वरूप कसे असते. ग्रीष्माची काहिली चांगलीच जाणवत असते आणि माठातील थंड पाणी अशा वेळी किती आवश्यक असते हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्याबरोबर पंखा, दही, गूळ, मीठ इत्यादी वस्तूंचे दान सांगितले आहे, ते याच दृष्टीने. उन्हाच्या त्रासामुळे घाम येऊन शरीरातील क्षार, पाणी कमी होऊ नये म्हणून आपण पन्हे, सरबत, ताक पीत असतो. या दृष्टीनेच पाणी, गूळ, मीठ, दही हे पदार्थ दान करण्यास सांगितले आहेत. धर्माचरण करणाऱ्या धर्मदासाने हेच केले आणि प्रत्येक वर्षी करतच राहिला. पुढे घरातून विरोध होऊ लागला, तरीही त्याला न जुमानता या व्रतात त्याने खंड पडू दिला नाही. याच पुण्याईने तो व्यापारी पुढील जन्मी कुशावतीचा राजा बनला. खूप वैभव मिळाले. अतिशय धनसंपन्न आणि पराक्रमी राजा बनला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खूप वैभव मिळूनही त्याची बुद्धी कधी धर्मापासून विचलित झाली नाही. तो अगदी सदाचरणी राहिला. हेच अतिशय महत्त्वाचे आणि पुण्यकारक होय. अक्षय तृतीयेच्या दिवशी जो या कथेचे मनोभावे श्रवण करेल त्यालाही अक्षय पुण्य मिळेल असे सांगितले जाते. आता या दिवसाचे महत्त्व पाहूयात. हा एक वर्षभरातील 3.5 मुहूर्तांपैकीचा मुहूर्त आहे. या दिवशी दिवसभरात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करावी त्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते असे म्हणतात. वेदव्यासांनी याच पुण्य दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली, ज्या महान ग्रंथाची आणि वेदव्यासांची कीर्ती आजही अमर आणि अक्षय आहे. भविष्य पुराणानुसार याच दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचाही प्रारंभ झाला, म्हणून या दिवसाला युगादी असेही म्हणतात. याच दिवशी माता अन्नपूर्णेचा जन्म झाला, म्हणून बरेच जण देवी अन्नपूर्णेची पूजा करून गरिबांना अन्नदान करतात. याच दिवशी भगवान विष्णूंचे अवतार असलेल्या परशुरामांनी देवी रेणुका मातेच्या पोटी जन्म घेतला, म्हणून या दिवसाला परशुराम तिथी असेही म्हणतात. महात्मा बसवेश्वरांचा जन्मही याच पुण्यदिनी झाला. बरेच लोक या दिवशी बसव जयंती साजरी करतात. एका कथेनुसार अत्यंत दरिद्री असलेला सुदामा आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण या बालमित्रांची भेट याच दिवशी घडली. सुदाम्याने कसे बसे मूठभर पोहे आपल्या मित्राला श्रीकृष्णाला दिले. मित्राने प्रेमाने दिलेला घास तो कुणाला तर श्रीकृष्णाला, आणि कोणत्या दिवशी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी. द्वारकाधीशांनी अलोट संपत्ती आणि असीम वैभव आपल्या मित्राला दिले. तोच हा पुण्य दिवस. राजा युधिष्ठिराला याच दिवशी अक्षय पात्राचे वरदान मिळाले होते.
पुढे पांडवांना जेव्हा वनवासात दिवस काढावे लागले तेव्हा याच अक्षय पात्रात द्रौपदी भोजन बनवीत असे आणि तिचे भोजन होईपर्यंत यातील अन्न संपतच नसे. कुबेर म्हणजे सर्वात धनवान आणि खूप मोठ्या संपत्तीचा मालक. कुबेराला त्याच्या तपाने प्रसन्न होऊन देवी लक्ष्मीने याच दिवशी धनाची देवता बनविले. आपण सर्वजण आपले पाप नाहीसे करण्यासाठी गंगेचे दर्शन घेतो, गंगा स्नान करतो. ती गंगा राजा भगीरथाच्या तपामुळे पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली, ती सुद्धा अक्षय तृतीयेच्या पुण्य दिवशीच. बऱ्याच घरातून चैत्र शुद्ध तृतीयेला सुरू झालेल्या गौरी दोलोत्सवाची सांगता अक्षय तृतीयेला होते. या निमित्ताने मोगऱ्याची फुले, थंडगार पन्हे, आंबेडाळ हळदी कुंकवात देण्याची पद्धत आहे. तसेच पितरांना त्यांच्या मुक्तीसाठी तर्पणही या दिवशी केले जाते. आंब्याचा रस त्यांना अर्पण केला जातो. बऱ्याच घरातून आजही पितरांना आंबा अर्पण केल्याशिवाय आंबा खात नाही. अशा या पुण्यपावन दिवशी आपणही जमेल तसे दान करावे. बाहेरून आलेल्या माणसाला पटकन थंड पाणी देऊन शांतवावे. मग ते कुणी पाहुणे असोत, घरातले लहान थोर असोत, कामवाली असो किंवा पोस्टमन अथवा कुरिअरवाला असो. तांब्यावर पाणी विचारायला काय हरकत आहे? एखादा तहानेला जीव शांत झाला तर त्याचे पुण्य अक्षयच नाही का? धन्यवाद.